गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण गाजर आणलेले ते 1 किलो असतील बहुतेक, हे माहीत नाही मला अंदाजे. काकाने आणलेत 1 किलो गाजर आणलेत आणि बीट आहेत आपल्याकडे 2, म्हणजे अर्धा किलो असतील किंवा कमी असतील. तर आपण ह्याचा आता हलवा बनवायचा आहे. तर आपण आता गाजराचे जे सर्व आहे ना वरचे हे बारीक बारीक त्याचे काटे म्हणा, ते बारीक बारीक केस असते त्याची, हे बघा बारीक असतं ना, हे सर्व वरचं काढून टाकायचं आणि अलगद घ्यायचं एकदम. हो का, हे असे अलगद काढायचे, जास्त गाजर छिलायचं नाही. तसंच केलं तरी चालते स्वच्छ धुवून, पण एखाद्या थोडीशी माती वगैरे असते आणि मग ते छान पण नाही दिसत. आपण हलवा केला ना, ते बारीक बारीक केस असतात ना गाजराचे, ते सगळे वर येतात. त्याच्यामुळं काय करायचं, आपण हे सगळं काढून घ्यायचे ह्याचे सर्व, आणि बीट साल काढून किसायचा. परवा मी केलेलं आहे व्हिडिओ, पण तो पूर्ण झाला नाही, अर्धाच टाकलं आहे तुम्हाला. मी असं सगळं काढून घेतलं छान. हे बघा असे गाजर पूर्ण काढून घ्यायचे सगळे. ते बटाटे सोलायचं जे असतं ना, त्याच्याने खूप गाजराचा असतो ना भाग, गाजराचा गाभा तो जातो. त्याच्यामुळं आपण हे चाकूनी घेते मी, वरचे वरचे फक्त निघतात चाकूनी. किती छान निघायला लागले फक्त वरचे वरचे. आता गाजराचं सीझन आहे, तर तुम्ही पण गाजर भरपूर खात जावा. डोळ्याला खूप चांगलं असतं गाजरं, कारण कसं ह्या दिवसात गाजरे मिळतात बघा, परत गाजरं मिळत नाही. तसले गाजरे मिळतात, ते गाजरं काही चांगली नसतात, लय बेकार असतं ते गाजरं. बघा एक गाजर हे ना, याच्यामध्ये थोडंसं हे बघा शिळं आहे, मिक्स देतात त्यांना, काय थोडंसं घालतात, खपतात. आपलं गाजर स्वस्त असतात ह्या दिवसामध्ये, माहीत नाही मला कसं केलं. आणि बीट तर बघा 25 रुपयाला, 20 रुपयाला, आजचे 4-4, 5-5 असे मोठे मोठे बीट मिळतात. बीट काय कायमचं असतात, पण गाजरं नसतात असली गाजरं. मुंबईला तर आम्ही खूप गाजर खायची बाबा, गाजराचा ज्यूस एवढा करून पिला आम्ही मुंबईला. खूप खूप मिळतात गाजर मुंबईला. मग डोळ्याला पण चांगलं असतं, रक्त वाढतं याच्यानी. कसं असते, आणि गाजर रक्त कमी असणार पण होतात. आपलं रक्त वाढलं तर आपल्याला आजार होण्याची शक्यता कमी असते, माहिती आहे का. त्याच्यामुळे हे खाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या दिवसातच असते बहुतेक, मला वाटते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतील गाजरं, हे ना. म्हणजे संक्रांतीला आपण कशाला गाजरच टाकतात ना आपल्याला वौसाला. गावाकडं तर काही छोटे छोटे गाजरं घालतात, पुण्यात तर वेगळंच असते सगळं. ते पावटान बिवटान शेंगा तसलंच घालतात, जिथं जे पिकतं ना तेच घालतात, असं करतात वौसाला. चला मग व्हिडिओ मोठा होते, एवढाच करूया, मग बाकीचा नंतर करू. बघा हे सोलून झाले पूर्ण पूर्ण, ह्याच्यावरची मी साल काढली बघा. आणि गाजर पण आपले झाले स्वच्छ साल काढून. आता आपण हे गाजर खिसूया आणि मग हलवा बनवूया याचा. आता ह्याला अजून एकदा धुणार मी. बघा आपण गाजर आता खिसून घ्यायला लागलो. माझ्या मोठ्या सोनबाईने गाजराचा हलवा खायची इच्छा केली, त्याला म्हणलं द्यावं म्हणून. मुलगा आला या माझा मोठा, त्याच्याजवळ करून द्यायला लागले. त्याला हलवा खाऊ वाटायला लागले गाजराचा, सासूच्या हातचा. खावा खावा खावा. त्यात बीट पण घालणार आहे, बीट वगैरे सगळं सोलून झालं. आता गाजर खिसून घेते
आमची चपातीवाली बाई आली, तिला म्हणलं गाजर किसून दे गो. नाही हो, मला वेळ नाही आहे बघा, चला. आणि असं जावं लागते मला टायमाला. नाही त्यावेळेस 2-3 चपात्या असते तर काय म्हणत नाही, आहे की नाही. चला म्हणलं मग आपलं आपण किसून घ्यावं, ह्याच्या ह्याच्या मागं लागण्यापेक्षा. हे बघा असं खिसून घ्यायला लागले. गाजर खिसणं सोपं नाही बघा. हे बघा लागलं मला, बघा साली निघतेत बघा. एवढं खरचटते ना हाताला गाजर आणि बीट खिसताना. खरचटतं हाताला, 2-3 ठिकाणी खरचटलं मला, जास्त इथं खरचटलं बघा. बघा टवकाच निघाला इथं. बापरे. गाजर खिसून झाले, बीट खिसून झालेलं आहे. आपण ती जी भाजी निवडली होती ना, त्याचा व्हिडिओ टाकलाय बघा मी. बघा त्याची अशा पद्धतीने आपण डाळमध्ये शिजवून घेतली बघा. जिरे मोहरी टाकून घ्यायचं. लसूणची पेस्ट टाकायची, हिंग टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची. कोणी लाल तिखट पण टाकतं, पण मी हिरवी मिरची टाकायला लागली. हिरवी मिरची आपली वाटून घेतली आपण मग अशी. हे बघा चप्पक आणि तिखट आहे मिरची, त्याच्यामुळे सगळी टाकलेली. एवढी तिखट नाही आहे मिरची. आपण हळद टाकली ह्याला, त्याच्यामुळे आता हळद टाकायची काय गरज नाही आहे. डाळ शिजताना हळद टाकली आपण. तर ही भाजी अशा प्रकारे खूप छान लागते बघा. ह्याला चिऱ्याची भाजी म्हणतात काय की बहुतेक. बहुतेक मला आठवलं नाही बघाची. आम्ही तर 2 पटवा असं काय तर आमची आई म्हणायची. तर खूप छान लागते ही भाजी. ह्याच्यामध्ये तीळ पण घालतात कोणी कोणी, गरगटा. म्हणजे जसं आपण ह्याला करतो ना येळामुशाला, तशा पद्धतीने भाजी असते बघा. मिरची मस्तपैकी तळून झाली. भाजी झाली आपली. मीठ टाकूया आपण जरा आता. आपण ह्याला टाकले मीठ मिरचीला, त्याच्यामुळे मीठ आपण कमी टाकले. भाजी दिसलीच नाही भाजी बघा. तर बघा अशा प्रकारे भाजी झाली आपली. मला किती छान झाली भाजी. बरोबर पडले मीठ, जास्त नाही या, उलट कमीच आहे जरा. आपण थोडंसं त्याच्यात कुकरमध्ये डाळ आहे ना, जरा पाणी टाकूया. मीठ कमी पडले, जरा मीठ टाकूया. बरोबर वाटायला मीठ. तिखट झाले रे बाबा, तिखट झाले. अयो काय खरं नाही, तिखट लागले. चला आपण त्याच कुकरमध्ये भात लावून घेऊ आता. आपण हलवा बनवूया बघा. हलव्यासाठी आपण काजू घेतलेत आणि बदाम घेतलेत आणि हे मगज बी घेतलेत बघा. मगज बी कशासाठी घेतले की छान लागतात खायला आपल्याला. म्हणजे आपण गाजरचा हलवा जेव्हा खातो ना, तेव्हा असे मगज बी घ्यायची
छान लागते, मस्त लागते. हे बघा मगच बी धुवून घेतलेत मी. हे बघा अशी धुवून घ्यायची मगच बी. तूप टाकायचं थोडंसं आणि गाजर आणि बीट खिसलेलं ते टाकायचं. त्यातलं थोडंसं पाणी चांगलं सुकू द्यायचं. मग परत तूप टाकायचं आणखीन. त्यातलं सगळं पाणी सुकल्यानंतर मग तुम्ही वरून तुमचं जे आहे ना सुकामेवा ते टाकायचा. तूप जास्त पण टाकू नका, खाताना मग दाताखाली तूपच लागतं. थोडं थोडंच टाका तूप, जेवढी गरज आहे ना तेवढंच टाका. उगी तूप आहे म्हणून डब्बा भरून ओतू नका त्याच्यामध्ये. जेवढं लागतं ना तेवढंच तूप घाला. अजून तुम्ही ड्रायफ्रूट जास्त घातले तरी चालतात. आता मी लाडू केलेत परवा, डिंकाचे लाडू, सुंठ डिंक सगळं घालून. त्याच्यामुळे माझ्याकडे काजू बदाम एवढंच होता, नाही तर मी सगळं वापरून टाकले. संपना झाले दोघं किती खाणार म्हणून मी लाडू केले. आता परत आणून ठेवते अजून, कारण आपण आता गाजराचा हलवा जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत गाजराचा हलवा आपण करत राहणार. आता भरपूर वेळ लागते ह्याला पाणी आटायला. मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं बारीक गॅस करू शकता, थोडा वेळ मोठा गॅस करून समोरच थांबा. हे जे बघा माझ्याकडनं तर मी लक्ष देत नव्हते ना, आमची भांडे घासत होती बाई, तिच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये हे माझं करपून जात होतं मगच बी. पण मी एकदम लक्ष दिलं, कारण ती जरा बडबडी आहे ना, खूप बडबडी ती. हे बघा ह्यातलं पूर्ण पाणी आटू द्यायचं. मी जास्त टाकत नाही तूप, तसं वाटते तुम्हाला ते जास्त आहे. ते आता थोडंच होतंय, पूर्ण त्यातलं पाणी आटलं ना थोडंच होतं ते. तरी सुद्धा एवढा 1 किलो गाजरामध्ये आपण 8-9 जण खाऊ शकतो सहज एका वेळेला. दोघं तिघं असलं की 2-3 दिवस सहज जाते. स्वीट डिश म्हणून तुम्ही जेवणानंतर संध्याकाळी खाऊ शकता. पाणी आटत आलंय बघा आता त्याचं. आणि गूळ टाकला मी त्याच्यामध्ये. त्या बाईला बोलण्याच्या नादात कॅमेरा बंद केला. गुळाचा व्हिडिओ मी टाकलेला गूळ टाकताना व्हिडिओ बनवायचा विसरूनच गेले. गूळ टाकला म्हणजे जेवढा लागेल तेवढा टाकला, जास्त टाकला नाही मी. थोडंसं तूप कमी वाटायला म्हणून तूप टाकलं. तूप पण संपत आले, तूप आणायचं आता. पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये, पाणी राहिलं तर खराब होतं ते. पाणी अजिबात ठेवायचं नाही, पूर्ण द्यायचं सुकू त्यातलं, तरच तुमचा हलवा एक नंबर बेस्ट होतो. कारण दूध पण टाकतात बऱ्याच जणी. मी अजिबात दूध साखर अजिबात टाकत नाही मी. दूध टाकलं की लवकर खराब होतो. कोणाकोणाला आवडतं दुधामध्ये चांगलं ते शिजवून घेतात, पण असं पण छान शिजतं बरं का. दूध न टाकता सुद्धा तुम्ही असं करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. पाणी पूर्ण आटलेलं आहे त्याच्या अंदाजाने टाकायचं, अजिबात एवढं असं काही नाही अंदाज. शक्यतो मी दूध टाकतच नाही हलव्याला. गाजराचा आणि बीटचा हलवा मी जास्त करून गाजराचाच केला, पण ह्यावेळेस बीट घरात होते शिल्लक म्हणून केला. आणखीन एक बीट आहे शिल्लक. आता उद्या परत गाजर आणणार होते, कारण पूर्ण गाजराचा हलवा संपलेला. फक्त 1 चमचा छोटासा काकाला ठेवला आहे मी, माझ्या नवऱ्याला ठेवला आहे, आणि बाकी सगळा गाजरा दिला. आणि मी पण थोडा, मोठा मुलगा पण थोडा खाल्ला आहे. उद्या परत गाजर आणायला होते. 1 बीट आहे शिल्लक, ते बीट घालून परत करते आणखीन. मला पण खूप आवडला आज केलेला गाजराचा हलवा. आज जसा केला ना मी तसंच करणार आता. खूप छान झाले. आता तूप आणायला लावते. दूध कमी घेतो ना आम्ही, आता दुधाचा चहाच पित नाही त्याच्यामुळं मग दूध जास्त असलं तर तूप निघते ना. मग आपला गाजराचा हलवा झालेला आहे, पूर्ण पाणी आटल्यापर्यंत. आपण याच्यामध्ये आता हे टाकतोय बघा. बरं अशा पद्धतीने. आणि शेवटी त्याला हे टाकायचं बघ, वेलदोडीची पावडर ना शेवटी टाकायची.
हे बघा वेलदोड्याची पावडर टाकली आपण. बघा अशा प्रकारे आपला हलवा झालेला आहे. मस्त झालाय ना. 1 किलो होते गाजरं आणि एकच बीट होतं तर एवढा झालाय. यातलं पाणी पूर्ण आटलंय ना हे काय. आणि यामध्ये दूध नाही आहे मेन म्हणजे हे बघा.